नांदगाव तालुक्यातील बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समिती गेल्या 1 महिन्यापासून बंद असल्यामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। कृषी उत्पन्न उपबाजार समिती तात्काळ चालू करावी या प्रमुख मागणीसाठी 29 एप्रिल 2024 रोजी सोमवारपासून बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 1 महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती तात्काळ चालू कराव्यात व सक्तीची डबल तोलाई वसुली बंद करावी। ज्या वाहनाला हमालीची गरज नाही त्या मालाची हमाली बंद करावी, म्हणजेच काम नाही तर दाम नाही या उक्तीप्रमाणे करण्यात यावे। अशा प्रकारच्या विविध मागण्या उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत। येत्या 29 एप्रिल 2024 सोमवारला बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समिती येथे घाटमाथ्यावरील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणणार आहे। त्याच्या शेतीमालाचा लिलाव न झाल्यास शेतकरी तेथेच उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। आज आम्ही शेतकऱ्यांनी नांदगाव तालुक्यामधील कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या मागील 1 महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला आहे। त्या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असण्याचं कारण इतकंच आहे की माथाडी कामगार आणि व्यापारी बांधव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामध्ये जो लेवीवरनं जो वाद चालू आहे, त्यांचा कायदेशीर वाद जो काही असेल त्या वादाशी आम्हाला काही देणं घेणं नाही। परंतु शेतकऱ्याला या लोकांच्या वादामध्ये शेतकऱ्याला विनाकारण फुटबॉल बनवल्या जाते। शेतकरी आपल्या घामाने पिकवलेला कांदा विक्रीला आणल्यानंतर यांना 10.5 रुपये पर क्विंटल प्रमाणे हमाली, तोलाई आणि वाराईच्या रूपाने देतो। या पैशावरती कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात। या कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात, त्यातनं अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंबही चालतात। त्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही। मूळ विषय असा आहे, यांची लेवीसाठी जेव्हापासून यांना नोटीस निघाल्या तेव्हापासून ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या कडकडीत बंद आहे आणि हा बेकायदेशीररित्या बंद आहे। सहाय्यक निबंधकांनी 1 महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असताना कसं बघता त्यांनी आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु सहाय्यक निबंधकही आजपर्यंत कारवाई का केली नाही, DDRनी कारवाई का केली नाही, याच्यामध्ये त्यांच्या मीटिंग झाल्या असेल त्याच्याशी शेतकऱ्याला काही देणं घेणं नाही। त्यांचा तोडगा जर निघालाच नाही तर शेतकऱ्याला वेठीस धरणार का? परंतु खाजगी ठिकाणी शेतकऱ्यांनी माल नेऊन विकावा असं कृषी उत्पन्न बाजार समितीचं सचिवांचं पण म्हणणं होतं। परंतु खाजगी ठिकाणी माल नेऊन जर विकायचा असेल त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरीददारवर ग्राहक पण उपलब्ध पाहिजे आणि ज्या लोकांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांवरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असो किंवा लेवी कमिटी असो यांनी कारवाईचा बडगा उगारू असे म्हणून त्या संबंधित व्यापारी बांधवांना पण त्यावेळेस बंद केलं कांदा खरेदी करणं। त्यामुळे शेतकरी एवढ्या कष्टाने पिकवलेला कांदा विकूच शकत नाही। आज आम्ही त्या संदर्भात सहाय्यक निबंधक यांना निवेदन दिलं, त्याच्यानंतर या तालुक्याचे न्यायदंडाधिकारी मान्य तहसीलदार साहेब यांना पण निवेदन दिलं। सहाय्यक आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सभापती यांना पण निवेदन दिलं। यामध्ये आम्ही जे 10 रुपये 10.5 रुपये जे मोजतो शेतकरी, त्याच्यामध्ये हमाली रुपी त्यांना 4 रुपये 36 पैसे दिल्या जातात, त्याच्यानंतर तोलाई रुपी 5 रुपये 56 पैसे दिल्या जातात, वाराई रुपी 90 पैसे दिल्या जातात। यामध्ये आम्ही हमाली, तोलाई, वाराई हे देतो। त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्हा आणि इतर जिल्ह्यांची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये खुल्लं मार्केट चालतं। नाशिक जिल्ह्यामध्ये जो माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येतो तो माल हा ट्रॅक्टरमध्ये हायड्रोलिक करून खाली केला जातो, त्यामुळे तिथं कुठेही माणसाचे कष्ट लागत नाही। आणि त्यानंतर तोलाईचा विषय, तोलाईमध्ये शेतकरी 5 रुपये 56 पैसे प्रति क्विंटल देतो आणि जेव्हा आपण प्लेट काट्यावरती कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे कुठल्याही तोलाईची व्यवस्था नाही स्वतःची, आपण प्लेट काट्यावरती जो माल घेऊन जातो, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखेरीत येणारे जे प्लेट्स काटे आहेत त्यांचे जे व्यापारी बांधवांचे, लायसनधारक व्यापारी बांधवांचे, तिथं पण शेतकरी वैयक्तिक खिशातनं 50 रुपये देऊन आपल्या मालाची तोलाई करून घेतो। जर समजा शेतकरी एकाच कामाचे डबल पैसे देत असेल तर ही अतिरिक्त 50 रुपये तोलाई जोपर्यंत हे कृषी उत्पन्न बाजार समिती घेणं बंद करत नाही तोपर्यंत या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी ज्या प्लेट काट्यावरती मापारी बसलेले असतील त्या प्लेट काट्यावरती आपलं वाहन मोफत तोलाई करून घ्या त्यांच्याकडनं। मोफत का की आपण त्यांना प्रति वाहनामागे 150 ते 200 रुपये तोलाई रुपी देतो, प्लस 50 रुपये का द्यायचे आपण,
आपल्या मुलाबाळांच्या तोंडातून 50 रुपये काढायचे. आपण साधं ट्रॅक्टरला कांद्याला जर भाव मिळाला नाही तर आपण 50 रुपयाचा भत्ता सुद्धा मुलाबाळांना नेत नाही. आणि या शासन मान्य हप्ता वसुली केंद्राचे ते या शासन मान्य हप्ता वसुली केंद्रातून जोपर्यंत शेतकऱ्याचे हे 50 रुपये माफ होत नाही तोपर्यंत ज्या तोलाई काट्यावरती जिथं मापारी असेल यांच्या त्या मापाऱ्याच्या तिथं आपण 50 रुपये देऊ नये शेतकऱ्यांना विनंती आहे. तिथं झाले काही यांचं म्हणणं आहे की त्यांना शासन मान्यता डबल तोलाईचं शासन मान्यता कुठं आहे यांना. या आम्ही डबल तोलाईच मोजतो. यापुढे ही डबल तोलाई दिल्या जाणार नाही. आणि येत्या सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समिती येते. जोपर्यंत ही डबल तोलाई आणि मार्केट सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की प्रत्येकाने तिथं बेमुदत आंदोलनासाठी येऊन थांबावे. आणि आपण पैसे देऊन जर आपल्याला न्याय मागावा लागत असेल तर यासारखं दुर्दैव नाही आहे. त्यानंतर राहिलं तहसीलदार साहेबांचं म्हणणं झालं आचारसंहिता चालू आहे, तुम्हाला शेतकऱ्यांना आंदोलनासाठी बसता येणार नाही. आम्हाला आमचा माल तुम्ही उद्या समजा तिथं कोणी माल घ्यायला नाही जरी आलं आणि तुम्ही जर शेतकऱ्यांना जर समजा कारवाईचं धाक दाखवत असाल तर आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांच्या कार्यालयासमोरही शेतकऱ्यांचे कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन येऊ. सन्माननीय तहसीलदार साहेबांनी या कांदा खरेदीची व्यवस्था करायची आणि शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढायचं एवढंच सांगाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.